जेलरोड महालक्ष्मी नगर पिंपळपट्टी रोडवरील दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी भव्य साई भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले। या साई भंडाऱ्याचे आयोजन तुळजाभवानी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी 7 वाजता झाली आणि रात्री 10 वाजेपर्यंत भक्तांसाठी अन्नदानाची सेवा उघडी ठेवण्यात आली होती। विशेष आकर्षण म्हणजे सायंकाळी 7:30 वाजता आयोजित साई आरती होती, ज्यामध्ये अनेक भक्तांनी उत्साहाने सहभाग घेतला। उपस्थित भक्तांनी साई महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेतला आणि अन्नदानाचा आनंद घेतला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले। ओम साईराम। तुळजाभवानी मित्र मंडळातर्फे दरवर्षी साई भंडारा आयोजित करण्यात येत आहे। वर्ष 7वे आमचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान असल्यामुळे आम्ही त्याच्यावर सर्व मित्रमंडळ त्याच्यावर जास्त भर देतो किंवा त्याच्यात जास्त आमचं म्हणजे काही गोष्टी असतात आणि याप्रमाणे आम्ही साई भंडारा सकाळी आज 10-11 वाजता आपलं रक्तदान शिबिर ठेवण्यात आलं आणि रक्तदान बरेच पूर्ण मित्रपरिवाराने पूर्ण मंडळाने रक्तदान केलं। साईराम। नमस्कार, मी राहुल रामनाथ सांगळे। आमचं तुळजाभवानी मित्र मंडळातर्फे आम्ही गेल्या 7-8 वर्षापासून साई भंडारा इथं आयोजित करत आहे। मेन आमचं उद्दिष्ट असतं साई भंडारा करताना का अन्नदान झालं पाहिजे, त्या दृष्टीने आम्ही अन्नदानावर भक्कम असं मोठं प्रतिसाद करतो आणि सर्व एरियातले मित्रमंडळी आणि सर्व लोक मिळून आम्ही हा साई भंडारा आयोजित करतो। ओम साईराम। मी केशव बालासाहेब कदम। इथं तुळजाभवानी मित्रमंडळातर्फे दरवर्षी साई भंडाराचा कार्यक्रम ठेवण्यात येतो आणि लोकांना अन्नदान करण्यात येते। त्याची अध्यक्षता आपले सागर भाऊ सांगळे आणि पूर्ण मित्र कंपनी आणि तुळजाभवानी मित्रमंडळ यांच्या वतीनं करण्यात येतं। धन्यवाद। ओम साईराम। आज श्री तुळजाभवानी मित्रमंडळ तर्फे भव्य साई भंडारा असा आयोजित केलाय। सर्व मित्रमंडळातर्फे अन्नदान ही सेवा दरवर्षी आपण ठेवत असतो। यावर्षी गेले 7 वर्षापासून आपण भव्य भंडारा असा करत असतो आणि आज अन्नदान सर्व मंडळातर्फे ठेवलेले आणि गेल्या वर्षापासून शिबिर म्हणजे रक्तदान शिबिर असेल किंवा आरोग्य शिबिर असेल, कोणतेही शिबिर आपण दरवर्षी ठेवत असतो। यावर्षी सकाळी ठेवलेलं होतं आणि अन्नदान आता चालूच आहे सेवा। बस। लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।